मोर्चा निघेल का? आता माफी मागायची समोर या ना. मोर्चा निघेल याच लोकांनी आंदोलन केलेलं याच्या अगोदर, तेव्हा काय झालं? परवानगी मिळाल्या आम्हाला, का परवानगी मिळत? आम्ही पण मागितली होती ना परवानगी तुमच्याकडे. देवेंद्र तर मीरा भाईंदरमध्ये हळूहळू वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपण बघतोय या चौकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. बरीचशी गर्दी ही पोलिसांचीच आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर आतापर्यंत नेहमीप्रमाणे जनजीवन सुरू आहे मीरा भाईंदरच्या या चौकामध्ये, परंतु आता हळूहळू मोर्चाच्या अनुषंगाने कार्यकर्ते जमण्याची लक्षणं दिसत आहेत. मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवरती मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिलेली आहे, परंतु या मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे. आणि या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं मंत्रिमंडळ, सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय. ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना, हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या, बाळासाहेबांच्या. लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात. आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत तरंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं. विचारा तुमच्या लोकांना. तर दुबेला म्हणावं नादाला लागू नको महाराष्ट्राच्या, मग पटकनी काय ते आम्हाला दाखवावं लागेल. पळपुटे डरपोक लोक आहे ते डरपोक. अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधूरमधले ते 4 अतिरेकी शोधू शकलं नाही. हिंमत असेल ना ते मोदींना सांगा, त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या. मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं. एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका. फडणवीसांनी निषेध, धिक्कार नाही, अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची, या दलालाची. हा दलाल आहे उद्योगपतींचा, आणि त्याला असं वाटते मुंबईतली त्याची दलाली कमी होईल. हा मुंबईच्या दलालीवर जगतोय हा दुबे. राऊत साहेब, जे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या घडतं आहे आणि त्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे जी अरे सोडून द्या विधानं करता आहे, त्या पार्श्वभूमीवर परराज्यात राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण बघा. हे वारंवार तुम्ही बोलू नका. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं, ना शिवसेना ना मनसे, एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झालाय म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलंय. आम्ही एवढंच म्हणतो मराठी बोला. उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो, तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का? आम्ही हिंदी किंवा इंग्रजीच बोलतोय ना. त्या चुकलं काय? इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचं, फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारचे राजकारण आहे. त्यासाठी या दलालांना पुढे केलेलं. मला देवेंद्र फडणवीस त्यांनी यापुढे मराठी भाषेत संवादच साधू नये कोणाशी. तो जर खरा मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल, दाखवेल मराठी मर्दपणा काय आहे तो. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळालाय मराठीच्या बाबतीमध्ये, आणि सांगतो मी मराठी आहे. आणि तो तुमचा डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला. लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव गेल्याने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मागे लावायला. घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे. तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेताय? तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे, या शिंदेच्या पक्षाचा माणूस, अमित शहाच्या पक्षाचा माणूस काय बोलतोय महाराष्ट्राविषयी, मराठी माणसाविषयी? लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीसना महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला? हे काय येरागाबाळे आहेत का मराठी माणूस इथे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतोय आणि खातो आहोत. लक्षात घ्या, तुझ्या बापाचा खात नाही दुबे.
नादाला लागू नको महाराष्ट्राच्या. हे सिक्युरिटी घेऊन फिरतो साले 50 ऑफिसर का पोलीसवाले. एका पटकनीचा नाही आहे तो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र है. इतना मैं बोलता हूँ. चलिए बोले क्या है. निशिकांत दुबे ने बयान दिया है कि पटक पटक के मारेंगे. बात ऐसी है, ये दलाल है. निशिकांत दुबे दलाल है. मध्ये आपले प्रतिनिधी आप अक्षय भाटकर आहेत, पाहूयात. ये एक अक्षय? दलाल है. होता आणि ये या दलाली मोर्चाला करतात परवानगी उद्योगपती दिली आहे. इथे अनेक पदाधिकारी आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आम्हाला परवानगी कशाला हवी? आम्ही कोणाच्या विरोधात बोलतोय का? आम्हाला कोणत्या भाषेमध्ये विरोध आहे का? आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचंय. आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय, सर्व जाती धर्म भाषांसाठी राहतोय. आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये. आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात. मराठी राहतात, सगळे एकत्र राहतात, पण मराठ्यांनाच विरोध का? मराठी भाषेला विरोध का? हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा चालतात आणि आम्ही सगळ्या भाषा बोलतो. माझी संघटना, माझी संस्था आहे साई माऊली. मॅडम नाही ना मॅडम, माझा हक्क आहे बोलायचा. मी कोणत्याही पक्षाची नाही आहे मॅडम. मी बोलू शकते ना मॅडम, मी बोलू शकते ना मॅडम. प्रत्येकाला हक्क दिलाय ना. आम्ही कोणत्या हातात आमचे हत्यार आहेत का? तोंडाने पण बोलू शकत नाही मॅडम आम्ही. म्हणजे सामान्य माणसाने बोलूच नाही का? तुम्ही सुद्धा महिला आहे. सामान्य माणसाने बोलायला इथे अधिकारच नाहीये का? सामान्य माणसाने बोलायचं नाही का? पब्लिक याच्यासाठीच तर आले ना मॅडम. आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात बोलत नाही आहोत. आम्हाला हे बघा, माझं नाव रुचिता जाधव आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य रस्त्यावर चालणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये. कोणतीही भाषा असू दे, कोणताही धर्म असू दे, आम्ही सगळे समाजात एकत्र राहतो. पण मग मराठीलाच विरोध का? मॅडम ऐका ना, माझ्या हातात हत्यार आहेत का? नाही समजून तर बोलू शकता. बघा ताई, तुमचा आम्हाला नेहमी अभिमान आहे. पण आम्हाला 2 शब्द तर बोलू. मॅडम साडीमध्ये कसं पाहिजे? आम्ही कोणत्या पक्षाविषयी बोलत नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी बोलतोय. भाषा असल्या पाहिजे. आम्ही सामान्य लोक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवाजी, जय भवानी, जय शिव. सामान्य माणसाचा आवाज रोखला जातो. एक सामान्य व्यक्ती आहे. मला तर असं वाटतंय की महाराष्ट्र काय बोलणार आम्ही? नाही हा निजाम नाही, इमर्जन्सी. सर एक मिनिट काय तुमचं म्हणणं काय ते तरी सांगा. तुमचं म्हणणं काय ते आम्हाला सांगा. हा? तुम्हालाच सांगतो मी. बोला तरी. काय तुमचं म्हणणं आहे? पोलिसांची 100% ही नवीन इमर्जन्सी आहे. ही नवीन इमर्जन्सी 100% नवीन आणीबाणी आहे. ही नया निजाम नई बंदिशे. काय तुमचं म्हणणं काय ते तरी सांगा. कुठल्या संघटनेचा नाही मी, मराठी माणूस आहे मी, भाईंदरचा. हा, पोलीस जे करतात ते योग्य वाटतंय का? आता तुम्ही पाहताय साईडला उभे राहिलो तर तिथून उचलून आणतायत. हे बाकीचं
मॅडम मॅडम मराठी लोकांनी बोलायलाच पाहिजे. बोललं नाही तर मराठी लोकांचं सगळं संपून जाईल. मॅडम तुम्ही कुठल्या संघटनेकडनं आहात तुम्ही? मी कुठल्याही संघटनेची नाही. मी मराठी मुलगी आहे. मी स्वाभिमानी आहे. का तुम्हाला बोलायचा अधिकार नाहीये? बोलायचा अधिकारच नाहीये इकडे. हा? बोलायचा अधिकार दिला नाही का? आम्ही मराठी आहोत आणि मराठी आम्ही शिवरायांची मुलं आहोत. सगळ्यांना लाज वाटायला पाहिजे. मागून बघतायत. ज्या पद्धतीची दडपशाही करताय, पोलिसांची दडपशाही असं वाटतंय का तुम्हाला? कारण तुम्ही कुठल्याही पक्षाशी रिलेटेड नाही असं सांगतायत सर्वसामान्य. हे मराठीचं गाव आहे. तुम्ही गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलनं केली, रस्त्यावर उतरले, गुजराती मारवाडी, गुजराती जय गुजराती असं म्हणाले, जय गुजरात म्हणाले, तेव्हा सगळे बहिरे झालेले का? तेव्हा सगळे बहिरे झालेले का? हे महाराष्ट्र आहे. कोणाच्या बाबाचं गाव नाहीये. मी मराठी मुलगी आहे. मी शिवरायांची मुलगी आहे. हे पुन्हा नवं मराठीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी नवीन आंदोलन सुरू झालं असं वाटतं. याची गरज आहे नवीन. हो, राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांसारखे लोकांनी इकडे परत एक आंदोलनाची सुरुवात व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. सर तुम्ही बंधू आहेत त्यांनी एवढी दडपशाही कशासाठी करायची? दरम्यान एक महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली आहे. मोर्चाला परवानगी द्यायला हवी होती